4 डिसेंबर 2025 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट टाकत मोठी घोषणा केली। महाराष्ट्र राजभवनचं आता लोकभवन झालं। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलंय, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पण राजभवनाचं लोकभवन हे नाव बदलून काय फरक पडणार आहे? राजभवन म्हणजे नेमकं काय? राजभवनाचं इतकं महत्त्व का आहे? फक्त नाव बदललं की प्रत्यक्षात काही बदल होतो का? लोकांना याचा फायदा काय? की ही फक्त प्रतिकात्मक बदलांची एक नवी मालिका आहे? हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत। ब्रिटिश कालीन वसाहतवादाचे राजभवन हे नाव असल्याने त्याचं नाव बदलून लोकभवन करावं अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना केली। त्यानुसार देशातील विविध राज्यांमधल्या राज्यपालांकडून राजभवनाचं नाव लोकभवन करण्यासाठी सुरुवात केली। त्यामुळे या प्रस्तावावर 4 डिसेंबर 2025 ला शिक्कामोर्तब झाला आणि राजभवनाचं नाव लोकभवन म्हणून बदललं गेलं। राज ही भावना टाळून लोक ही संकल्पना पुढे आणण्यासाठी राजभवनचं लोकभवन असं नामांतर करण्यात आलंय। पण राजभवन नेमकं काय आहे? तर राष्ट्रपतींचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या वास्तूचं नाव राष्ट्रपती भवन, तसंच राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या वास्तूचं नाव राजभवन असं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही नावं देण्यात आली। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अलीकडेच पार पडला। तोपर्यंत राजभवन या नावाला कोणीही आणि कधीच आक्षेप घेतला नव्हता। पण केंद्रीय गृह मंत्रालयाने राजभवन वास्तूंचं लोकभवन करावं अशी सूचना सर्व राज्यांच्या राज्यपालांना दिली। राजभवन ही एक प्रतिकात्मक पायरी आहे जी सांगते की शासन लोकांचं आहे, राजेशाहीचं नाही। राज्यपालांचं निवासस्थानच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही निवासस्थानाचं नाव बदलण्यात आलं। ते आधी 7 रेसकोर्स रोड असं होतं, आता 7 लोककल्याण मार्ग असं करण्यात आलंय। राजभवनासोबत पंतप्रधानांच्या कार्यालयाला सुद्धा सेवा तीर्थ असं नाव देण्यात आलंय। सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद अशा सर्व कार्यालयांचं संकुल उभारण्यात आलंय। त्याला सेवा तीर्थ असं नाव देण्यात आलंय। खरं तर 1880 पासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचं निवासस्थान आहे। पण या इमारतीचा इतिहास फार जुना। ब्रिटिश काळापासून म्हणजेच 1665 सालापासून सत्तेत केंद्र आहे। राजभवन ब्रिटिश काळात बांधलं गेलं, जे मुंबई राज्याचं गव्हर्नमेंट हाऊस म्हणून ओळखलं जायचं आणि आता ते महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे। याचं बांधकाम कोणी एका व्यक्तीने केलेलं नाहीये, तर अनेक वर्षाच्या कालावधीत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरसाठी हे बांधलं गेलं असं ऐतिहासिक संदर्भात आहे। राजभवन हे राजकीय दृष्ट्या अधिक महत्वाचं आहे, कारण सरकार स्थापन करण्याचा दावा केला तरी संख्याबळ बघून कोणाला पाचारण करायचं हा सर्वस्वी निर्णय राज्यपालांचा असतो। राज्यपालांचा सर्वसामान्यांशी संबंध फार कमी असतो। राजभवन किंवा आताचं लोकभवन हे सरकार काय कोणालाही उत्तरदायी नसतं। पण या सगळ्यात आता राजभवनाचं नाव बदलून काय फायदा होणार असाही प्रश्न आहेच आहे। प्रशासकीय बदल होणार का? तर नाही, पण प्रतिकात्मक बदल नक्की होणार। देशातील अनेक संस्थांचं नाव बदलताना त्यामागचा उद्देश राजेशाही वारसा कमी करणं हा असतो। खरं म्हणजे नाव बदल ही सुरुवात असते, खरा बदल त्यानंतर सरकार काय काम करतं यावर अवलंबून असतं। पण खरा प्रश्न तिथेच आहे की नाव बदलल्यानंतर कामकाजही बदलणार का? लोकांना खरंच सेवा मिळणार का? याचं उत्तर काळच देईल। पण तुम्हाला काय वाटतं? राजभवनाचं नाव लोकभवन करणं आणि PMO कार्यालयाचं नाव सेवा तीर्थ करणं हा उपयुक्त बदल आहे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।